नमस्कार, मी संयुक्ता मानसी. आरोग्यम धनसंपदामध्ये आपले स्वागत. आज आपण मायग्रेन व मानसिक आजारासाठी आयुर्वेदाचा एक नवीन चिकित्सा मार्ग या विषयावर आपण अधिक माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश पाटील सर. डॉक्टर, कार्यक्रमात आपले स्वागत. धन्यवाद. डॉक्टर निलेश पाटील हे MD आयुर्वेद तज्ञ, न्यू एज स्पिरिच्युअल कोच, प्राणिक, रेकी हिलर, लेखक तथा प्रसिद्ध वक्ते असून जगावेगळी अशी प्रसिद्ध निब्बाना जीवन पद्धतीचे संस्थापक आहेत. गेल्या 25 वर्षापासून ते आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून आजवर त्यांनी हजाराहून अधिक रुग्णांच्या जीवनात आरोग्य आणि आनंद आणला आहे. जीवनाच्या एका वेगळ्या वळणावर सामाजिक दृष्टिकोनातून सर्व काही चांगले असताना कायम टिकणाऱ्या आनंदाच्या शोधासाठी त्यांनी एक यौगिक नवीन प्रकारचा संन्यास मार्ग निवडला व या मार्गावर चालत असताना त्यांना जे मिळालं ते म्हणजे निब्बाना जीवन पद्धती. या पद्धतीमुळे आपण सर्व आजार कायमचे बरे करू शकतो, कायमचे आनंदी व हवे ते यश प्राप्त करू शकतो. निब्बाना जीवन पद्धतीने समाजात बदल करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर पासूनच जवळच निसर्गाच्या वातावरणात विश्वांजुपुरम नावाने एक शांत सुंदर एका आश्रमाची स्थापना केली. आणि आज महाराष्ट्रात अनेक शहरात त्यांनी साधना करण्यासाठी अनेक ध्यान केंद्रे निर्माण केली आहेत. डॉक्टर निलेश हे राष्ट्रपती, राज्यपाल, सिने कलावंत पासून तर समाजातील अनेक स्तरातील व्यक्तींचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या या सर्व अलौकिक धाडसी प्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर अपेक्षा पाटील त्यांच्या सोबत तेवढ्याच ऊर्जेने साथ देत असतात. त्या देखील MD आयुर्वेद व स्पिरिच्युअल कोच आहेत. आता आपण विषयाकडे वळूयात. डॉक्टर, आपण जगावेगळ्या निब्बाना जीवन पद्धतीवर काम करतात, परंतु हा जो अज्ञात जगातील प्रवास जो आहे तो नेमका काय आहे आणि आपण आपल्या निब्बाना जीवन पद्धतीने प्रामुख्याने कोणकोणत्या आजारावर काम करतात? नमस्कार. सर्वप्रथम परमतत्व परमेश्वर, TV9 चे प्रेक्षक, माझे मित्र, रुग्णमित्र, साधक आणि परिवार या सर्वांना नमस्कार आणि संयुक्त आपले धन्यवाद. आज आपण मला या ठिकाणी बोलवलं. डॉक्टर दाम्पत्याचा अज्ञात जगातला प्रवास या अंतर्गत मला अनेक प्रश्न विचारला जातात की हे अज्ञात जगत काय आहे डॉक्टर. मित्र हो, गेल्या 25 वर्षापासून जेव्हा मी रुग्णसेवा करतो आयुर्वेदाच्या माध्यमातून, तेव्हा मला जे अनुभव आले ते अनुभव खूप वेगळ्या प्रकारचे होते. अनेक पेशंट बघताना पूर्वी आमच्याकडे रुग्ण सर्वात शेवटचा पर्याय म्हणून यायचा की आता कुठे गुण लागत नाही तर चला आपण आयुर्वेदाकडे, जडीबुटीकडे जाऊया. मग अनेक रुग्ण पाहिल्यानंतर जे अनुभव आले आणि त्यासोबत माझा एक आध्यात्मिक प्रवास सुरू होता. त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मला जाणवलं की आपल्याकडे सर्व काही आहे, जे आत्ता संयुक्ताने सांगितलं, सर्व काही असताना तो आनंद नव्हता. म्हणून एक नवीन योगिक मार्ग, एक नवीन संन्यास मार्ग निवडण्याचं मी ठरवलं. आणि त्या मार्गातून मला जे मिळालं ते म्हणजे निब्बाना उपचार पद्धती. मित्र, आज आपण प्रामुख्याने ज्याबद्दल बोलणार आहोत त्यातला पहिला विषय आहे आपला मायग्रेन. मायग्रेन म्हणजे अर्थात डोकेदुखी. पेशंटचं डोकं दुखतं, पेशंट डॉक्टरकडे जातो, उन्हात गेल्यानंतर डोकं दुखतं किंवा अन्य काही कारणामुळे डोकं दुखतं आणि जेव्हा रिपोर्ट्स केल्या जातात रिपोर्ट्स नील असतात. पेशंटचं डोकं मात्र दुखतं, रिपोर्ट्स नील आणि बऱ्याचदा कारणच समजत नाही. आपण जेव्हा कारण विचारतो तर आपल्याला सांगितलं जातं की आजाराला कारणच नाही. असं कसं शक्य आहे? कार्य आहे म्हणजे कुठतंही कारण असलं पाहिजे, मायग्रेन आहे म्हणजे काही ते कारण असलं पाहिजे. तर त्या आजाराचा जेव्हा मी अभ्यास केला तर मला जाणवलं की या आजाराची मूळ कारणं कुठल्या ठिकाणी आहेत. आणि आपण जेव्हा त्यावर काम करतो निब्बाना पद्धतीने तर माझा असा अनुभव आहे की हा आजार कायमचा बरा होतो. शिरशूल मायग्रेन हा आजार कायमचा बरा होतो. त्यासोबत दुसऱ्या आजाराचा जो आपण क्रम या ठिकाणी बोलणार आहोत ते म्हणजे मानसिक आजार. आज वरच्यावर संयुक्त या आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपण जर समाजामध्ये पाहिलं तर स्ट्रेस, स्पर्धा आणि अन्य अनेक कारणामुळे नातेसंबंधातील दुरावा, एकटेपणा, नात्यात कोणी आपलं समजून घेत नाही आणि त्यापायी का असेल ना, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, अँझायटी, झोप न लागणं, ॲडिक्शन, विविध प्रकारचे आणि अनेक आजार आपल्याला मानसिक आजारामध्ये सापडतात. व्यक्ती आजारी पडतो, याही आजारामध्ये एक चांगल्या प्रकारची मॅनेजमेंट आज मिळते असं वाटतं, परंतु आपण जर डीप पाहिलं
तर मानसिक आजारामध्ये जो रुग्ण आहे तो आहे त्या अवस्थेपेक्षा खाली पडलेला असतो. तो आपली रोजची कामं करू शकत नाही. आजारामुळे त्याला त्रास असतोच. तो पेशंट नेहमी गुंगलेला असतो, आपलं रोजचं काम करू शकत नाही. त्याशिवाय औषधाचा साईड इफेक्ट त्यावर काम करतं. मी असं पाहिलं की पेशंट औषध घेतोय पण तो असा पूर्णपणे बरा नाही, रोजचं काम करू शकत नाही. बरीचशी तरुण मुलं शिक्षण सोडून देतात. या आजारात मी असं पाहिलं की समाजामध्ये कमी बोलण्याची प्रथा आहे. कोणी सांगत नाही बाहेर या आजारांबद्दल आणि ही फॅमिली बाकी लोकांपासून आयसोलेट होत जाते आणि नंतर असं दिसतं की इतर लोकसुद्धा या आजारात पकडल्या जातात. या सर्व आजारांना निब्बाणा मार्गामध्ये कायमचा उपचार सापडलेला आहे. मी आज आपल्याला सांगू शकतो या निमित्ताने की डिप्रेशनपासून सर्व आजार कायमचे बरे होऊ शकतात. त्यानंतर तिसरा जो ग्रुप आपण घेतला तो आजारांचा तो आहे हृदयविकार. हृदयविकाराचा आपल्या संपूर्ण जगामध्ये डायबिटीस नंतर आपण पूर्ण जगामध्ये नंबर 1ला आहोत. 50 ते 60 लाख लोक मरत आहेत. म्हणजे आपण जर पुण्याची लोकसंख्या पाहिली तर अख्खं पुणे शहर अख्खं पुणे शहर मरतं आहे. म्हणजे काय करता करोना पॅन्डेमिकला त्यापेक्षा जास्त लोक हृदयविकाराने मरत आहेत. आणि ही जी लोक मरत आहेत ना ही घरातली की पीपल आहे. जेव्हा घरातलं एक की पीपल जातो पूर्ण घर उद्ध्वस्त होतं. हृदयविकारात काय होतं, पेशंटला अटॅक येतो. पेशंट जेव्हा ॲडमिट होतो अटॅक आल्यानं कळतं, त्याची अँजिओग्राफी केली जाते आणि कॉमनली कळतं की पेशंटच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहे. आणि जसे ब्लॉकेजेस समजतात मित्रांनो तसं एका पॅथीप्रमाणे अँजिओप्लास्टी बायपास सजेस्ट केल्या जाते. आपण घाबरलेलो असतो, परंतु माझं असं मत आहे जर अन्य पर्याय उपलब्ध असतील, नैसर्गिक मार्गाने पेशंट बरा होत असेल तर मला वाटतं पेशंटने पहिले हा पर्याय निवडा आणि शस्त्रक्रिया ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असावा. शेवटी ऑपरेशन केल्यानंतर रिकरन्स पुन्हा होत असतात. कारण आपण जेव्हा अँजिओप्लास्टी बायपास करतो तेव्हा आपण ब्लॉकेजेस काढतो, पण त्या ब्लॉकेजेसचं मूळ कारण कोण काढतं? माझ्याकडे 3दा 4दा अँजिओप्लास्टी करून पेशंट येतात. मला एक अनुभव सांगायचा वाटेल. आमचे दादासाहेब राज्यपाल आणि शिक्षण तज्ज्ञ माननीय DY पाटील सरांनी मला असाच एक TV शो बघून एकदा फोन केला. दादा मला म्हटले की डॉक्टर माझी 7 वेळेस अँजिओप्लास्टी झालेली आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत 4-5दा वेळेस पाहिली होती. दादांना भेटलो मी आजच्या 18 वर्षापूर्वी आणि त्यांचं ज्यावेळेस ट्रीटमेंट सुरू केली आज पण दादा स्वस्त आहेत, पुन्हा त्यांचं ऑपरेशन झालं नाही. तो मुख्यतः हृदयविकारामध्ये आपल्याला रिकरन्स पुन्हा होऊ नये आणि तो मुळापासून बरं व्हावं हे आवश्यक त्यामध्ये असतं. तर ब्लॉकेजेस जाण्यापेक्षा या आजारामध्ये रिकरन्स न होणे हे महत्त्वाचं आहे. तर हृदयविकारामध्ये अँजिओप्लास्टी बायपास टाळणं, झडपांचे विकार असो, अरिथमिया असो, सर्व आजार कायमचे बरे होतात मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. चौथा जो आपण आजार निवडला आहे तो आहे आमवास संधिवातातला प्रकार, ज्यामध्ये मल्टिपल जॉईंट दुखतात संयुक्त आणि या आजाराला कायमचा इलाज नाही असं म्हटलं जातं. हे सर्व आजार जे आता मी बोलतोय कायमचे बरे होत नाही, कायमचे बरे होत नाही, पेशंट मनाशी घेऊन बसतो. आमवाससुद्धा कायमचा बरा होतो. आमवातामध्ये पेशंट जेव्हा पेन किलर खातो तर पेशंट आमवाताने नाही पेन किलर्स खाऊन मरतो. तर असा हा भयंकर आजार, हे जे सर्व आजार मी आपल्याला सांगतोय हे सर्व बरे होतात. आता आपण पेशंटचे व्हिडिओच्या माध्यमातून फीडबॅक बघूया. मग आपल्याला समजेल की लेटेस्ट माझ्याकडे जे रुग्ण येऊन गेले त्यांना काय अनुभव आले ते आपण आता बघूया. नक्कीच आपण पाहूयात. आम्ही निब्बाणामध्ये आलो तर हे एक प्रकारे माझ्या आईसाठी म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट होती की जी घडली आमच्या आयुष्यात. आम्ही निब्बाणाच्या मार्गात आलो. हा मार्ग म्हणजे अतिशय सुंदर, पवित्र, एकदम वेगळं जग आहे. तर जे पण असाध्य आजार असतील किंवा काही तर ते मुळापासून नष्ट होतात. निरोगी आणि एकदम आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग निब्बाणा थ्रू कळालाय. मलाही, मी पेशंट नाही आईसोबत आलो होतो, पण मला माझ्या आयुष्यासाठी असे काही सरांकडून शिकायला भेटलं जे बाहेरच्या जगात मिळालं नसतं किंवा कोणी तेवढ्या आत्मीयतेने मला सांगितलं नसतं. सर प्रत्येक पेशंटला अगदी मनापासून अगदी जिव्हाळ्याने तपासतात, बघतात आणि ते सरांकडून जे काही शिकायला भेटलं मला, आईच्या आजारासाठी जे उपचार भेटतायत किंवा जे सरांची पूर्ण पद्धत आहे इथं निब्बाणामध्ये ती अतिशय वेगळी, युनिक आणि स्पेसिफिक आहे. बाहेर तो अनुभव तुम्हाला कुठेच भेटणार नाही. जगातलं कितीही मोठं दुःख असेल तर निब्बाणामध्ये आल्यास 100% इलाज होईल ही माझी स्वतःची एक खात्री पटली. आणि आज 4 ते 5 दिवस राहून 6व्या दिवशी मी जात आहे. दुःखाचे जे ओझे घेऊन आले होते माझ्या डोक्यावर, माझ्या मिसेसचं वजन वाढलेलं, डोकं दुखत होतं, मुलगी माझी ऍसिडिटी, डोक्याने त्रास होती, तर त्याच्यातून मी पूर्णपणे आज 100% माइंड फ्रेश होऊन आणि दुःख सगळं माझं इथे जाऊन अशी खात्री पटली माझ्या मनाला की आजाराविषयी लोक घाबरतात
पण इथं आल्यावर असे खात्री पडले की भवितव्यामध्ये तर असा कोणताही आजार झाला, कुणाला होऊ नये आजार हे, पण जरी आजार झाला तर आजार ह्या निबाणामध्ये 100% बरा होतो, याची मला 100% खात्री पडलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही 5 दिवसासाठी ते ट्रीटमेंटसाठी आलो. ट्रीटमेंटसाठी आल्याच्या नंतर पाहिलं की निबाणा हे काहीतरी जगाचं वेगळं जग आहे. बाहेरच्या जगापेक्षा हे वेगळं आहे आणि हे जे डॉक्टर आहेत तेही जगा वेगळे आहे. परत इथे आपल्याला फक्त आरोग्यच नाही तर सर्व काही ते शिकवतात. आपली हेल्थ आधी ते मजबूत करतात, त्याच्यानंतर आपला जो आनंद कशामध्ये आहे ते सांगतात, आपल्या सक्सेसचा मार्ग सांगतात. जे आधी जेवढे प्रॉब्लेम्स होत होते, हेडेक तर पूर्णच कमी झाला, जे की बाहेर होत नाही. मायग्रेनचा त्रास, पण इथे येऊन मायग्रेन सारखा हा आजार कायमचा निघून गेला. आता टेन्शन आलं तरी आता डोकं दुखत नाही मेन म्हणजे, त्यामुळे आता काहीच नाही. आणि आजच्या जनरेशनचा जो मेन प्रॉब्लेम आहे एन्झायटी, तो इथे येऊन निघून गेला. निब्बाणा हा सक्सेस कडे जाण्याचा एक परिपूर्ण असा मार्ग आहे आणि याच्यातून आयुष्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह आणि चांगल्या प्रकारचे बदल घडतात. आणि निब्बाणाच्या पाथमध्ये येणं या आयुष्याला एक योग्य दिशा देण्याची वाट आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की दवाखाने हे इथे एक निगेटिव्ह एनर्जी आहे, पण इथं तिथं पॉझिटिव्ह एनर्जी, एक नॅचरल वातावरण. तुम्ही इथं आल्यानंतर आपोआप तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. राईट. इथले हिरवगार वातावरण पाहून, शुद्ध हवा वगैरे पाहून. डॉक्टरांकडून मायग्रेन आणि मानसिक आजारांसाठीचा आयुर्वेदाचा एक नवीन चिकित्सा मार्ग या विषयावर आपण अधिक माहिती घेणारच आहोत. त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. तर ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं आरोग्यम धनसंपदामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश पाटील सर. सर, आत्ताच आपण व्हिडिओ पाहिले की रुग्णांचे अनुभव लोकांसमोर तुम्ही आणलेत. सर, तुम्ही आता मगाशीच सांगितलं की तुम्ही ज्या कोणकोणत्या आजारांवर काम करता, पण त्या व्यतिरिक्तही असे काही आजार आहेत का की ज्यावर तुम्ही काम करतात? निश्चितपणे मॅडम, हे आता आपण जे 4 आजारांचं वर्णन केलं त्याशिवाय सध्या समाजामध्ये मुख्य आजार खूप कॉमनली दिसतो, तो म्हणजे वंध्यत्व. खूप कॉमनली, पूर्वी इतकं प्रमाण नव्हतं. वंध्यत्वामध्ये सुद्धा रिपोर्ट्स नील असतात. रिपोर्ट नील असतानाही बाळ राहत नाही आणि बऱ्याचदा IVFकडे किंवा आर्टिफिशियलकडे लोकांचा कल असतो. परंतु आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक मार्गाने जर आपण जोडप्यांचा विचार केला तर माझ्याकडे असे अनेक अनुभव आहेत की आपण सहजपणे हे आजार बरे करू शकतो. औरंगाबाद जवळचे एक आमदार, त्यांचा PA, ज्याला 20 वर्षापासून बाळ होत नव्हतं आणि आपल्याकडे तो आला आणि साधारणपणे 6 महिन्यात त्याला त्या औषधाचा जेव्हा गुण लागला, डॉक्टर मला म्हटले तुला आयुष्यात कधी बाळ होणार नाही, मी माझा भावाचा मुलगा दत्तक घेतला होता. तर अशा ज्या केसेस आपण बरं करतो तेव्हा जाणवतो की आयुर्वेद आणि अध्यात्माचं महत्त्व किती आहे. त्याशिवाय दुसरा आजार मी आपल्याला सांगेल तो म्हणजे लठ्ठपणा. हाही खूप कॉमनली वाढतो आहे. यंग ओबेसिटी असेल किंवा माणसातला लठ्ठपणा असेल. लठ्ठपणामध्ये आपली सर्व घाईच आहे. शेवटी वजन वाढण्याची पण घाई आणि वजन कमी करण्याची पण घाई. आपलं वाटतं की अशा सेंटरला जावं, 5-10 किलो वजन कमी करावं. वजन कमी होतं सुद्धा, पण तेवढ्याच तीव्रतेने वजन वाढतं सुद्धा. मला असं वाटतं वजन कमी करण्याचा एक कायमस्वरूपी फॉर्म्युला पाहिजे आणि जो तुम्हाला हवा असेल तर आमचं निब्बाणा सेंटर त्यासाठी सज्ज आहे. आपण जर या ठिकाणी जेव्हा आम्ही लठ्ठपणाची ट्रीटमेंट करतो, तिची करण्याची पद्धत वेगळी आहे. तिची मूळ कारणं शोधल्या जातात आणि तुम्ही कायमच्या लठ्ठपणापासून लांब जातात. त्याशिवाय तिसरा आजार याच्यात मी असं बोलेल तो आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस. पेशंटचं पोट दुखतं, पेशंटला वारंवार जुलाबाला जावं लागतं आणि याही आजाराला जगभरात कुठेच इलाज नाही आहे. परंतु निब्बाणा उपचार पद्धतीने आपण जर केलं तर अनेक पेशंटचे आपण पूर्णपणे विथ रिपोर्ट्स, नील रिपोर्ट याच्यामध्ये आपण आणलेले आहेत. त्याशिवाय चौथा आजार जो कॉमनली आपल्याला दिसतो, ज्याबद्दल बोलत तो म्हणजे डायबिटीस. डायबिटीसच्या बाबतीमध्ये फक्त शुगर कमी करणं महत्त्वाचं नाही संयुक्ता. डायबिटीसमध्ये कॉम्प्लिकेशन खूप जास्त महत्त्वाचे असतात. तर शुगरला कमी करून कॉम्प्लिकेशन थांबवणं आणि डायबिटीस कायमचा बरा होईल का, हे वाक्य मी आज आपल्याला सांगतोय की निब्बाणा उपचार पद्धतीने आपण ह्याही आजारातनं कायमचे बरे होऊ शकतो. डॉक्टर, आत्ताच आपण बोललो की तुम्ही कोणकोणत्या आजारांवर उपचार करतात, पण ही जी तुमची शैली आहे उपचार पद्धतीची, यामध्ये नेमकं वेगळेपण काय आहे? अतिशय छान प्रश्न संयुक्त आपण विचारला. निब्बाणामध्ये आमच्याकडे जेव्हा रुग्ण प्रवेशित होतं, जसं इतर ठिकाणी केलं जातं
त्याप्रमाणे आम्ही कोणतीही घाई करत नाही। रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो त्याला आम्ही शरीर मन आत्मा लेवलला पूर्ण समजून घेतो। एकदा पेशंटचा आजार समजला की साधारण त्याला वर्ष दीड वर्षाचा त्याला कार्यक्रम दिला जातो। अर्थात पहिले 15 दिवस 8 दिवसामध्येच रुग्ण व्याधीमुक्तीचा आनंद घेऊ लागतो। आम्हाला वाटलं पाहिजे की हा पेशंट या मार्गावर चालू शकतो, पेशंटला वाटलं पाहिजे की आम्ही त्याला बरं करणार, तरच हा ट्रीटमेंट प्रोग्राम सुरू होतो। पहिले काही दिवस पेशंट माझ्यासोबत राहतो त्याच्या आजाराप्रमाणे, पहिले 10 दिवस 8 दिवस। एकदा तो इथं राहिला त्याला आम्ही आमच्याप्रमाणे त्याला दीक्षा देतो, एक त्याला पद्धत शिकवतो। असंही आम्ही निब्बाणाला हॉस्पिटल मानत नाही, आम्ही याला गुरुकुल मानतो। म्हणजे गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा हा माझ्याकडे येतो तर अनेक गोष्टी अनेक डायमेन्शन त्याच्या आजारामध्ये असतात। ज्यावेळेस इथं पेशंट प्रवेशित होतो संयुक्ता, सकाळच्या हर्बल टीपासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टींचा त्याला अभ्यास केला जातो। 5 ते 10 दिवस तो इथं जेव्हा राहतो तर पेशंटचा पूर्ण कायापालट होतो, त्याला एक प्रकारची दीक्षा दिली जाते। आणि आमचा उद्देश असतो की पेशंटने या ठिकाणी राहून या गोष्टी शिकून घरी जाऊन त्यांनी त्या गोष्टी कराव्यात। महिन्यातनं एकदा येऊन त्यांनी आमच्याकडे औषध घ्यावं आणि असं करता करता दर 3-6 महिन्याने आपण रिपोर्ट चेक करतो आणि रिपोर्टच्या माध्यमातून पेशंटला बरं करतो। संयुक्ता, जेव्हा मला आपण विचारलं की निब्बाणाचं वेगळंपण कशामध्ये आहे, मुळात आज प्रत्येक गोष्टीमध्ये घाई चालू आहे। रुग्णाला आजारी पडण्याची घाई, डॉक्टरला त्याला बरं करण्याची घाई। किती वेळ आपण डॉक्टरसमोर बसतो, त्याचं नेमकं उलटं इथे केलं जातं। कोणतीच घाई आम्ही चिकित्सालयात करत नाही, निब्बाणात करत नाही। संयुक्त नातेसंबंधामध्ये असलेला दुरावा, आपली जवळचीच माणसं आपल्या दुःखाची कारणीभूत असतात। पती पत्नी मुलगा आई वडील जवळचीच माणसं, लांबची लोकं लागत नाही जे आपल्याला त्रास देतात। रामायणात आपण जर पाहिलं तर रामाला वनवासात कोणी पाठवलं, कैकेयीने पाठवलं। सावत्र पण ती आई होती, कौरवांचं भांडण कोणाशी झालं, पांडवांशी झालं, चुलत पण ते भाऊ होते। जवळचेच लोक लागतात, त्यावेळेस व्यक्ती परेशान होतो। आजची जीवनशैली, वाढलेला स्ट्रेस, प्रत्येकजण धावपळ करतोय। मी नेहमी माझ्या भाषणात किंवा सेशनमध्ये सांगतो की मित्रांनो, कासवाचं आयुष्य 200-300 वर्षांचं असतं आणि कुत्र्याचं आयुष्य 15 वर्षांचं। संयुक्त काय फरक असेल यांच्यामध्ये? यांच्यामध्ये फरक आहे श्वासाचा। कासव मिनिटाला एकदा किंवा दोनदा श्वास घेतो आणि कुत्रा इतका श्वास घेतो की नाकाने आपोआप पडतो आणि तोंडाने घेतो, हा लवकर मरतो आणि याला जास्त आयुष्य भेटतं कासवाला। आपण पण काय करतोय? ही मरणाची स्पर्धा, कुठे जायचं सर्व करून, या सर्व गोष्टींचा डायमेन्शनचा विचार करून त्याला आम्ही जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो, निब्बाणामध्ये अशा प्रकारचं वातावरण आम्ही तयार केलं आहे। निसर्गाच्या वातावरणात जेव्हा रुग्ण येतो, या वातावरणात तो अर्धा बरा होतो आणि आमचा उद्देश असतो की त्या व्यक्तीने निब्बाणा पद्धतीवर चालावं। निब्बाणा एक जीवन जगण्याची पद्धत आहे, यात व्यक्तीचा पूर्ण कायापालट होतो, व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो साक्षात। खरोखरच अतिशय सुंदर माहिती दिलीत सर। परंतु ही जी उपचार पद्धती आहे किंवा जी निब्बाणा जीवन पद्धती आहे, ती जर लोकांना घ्यायची असेल तर त्यांनी नेमकं काय करावं, कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचावं सर? संयुक्त, ज्या रुग्णांना वाटतं की ही ट्रीटमेंट मला घ्यायची आहे, मला कायमचं बरं व्हायचं आहे, या जन्मामध्ये कायमचा आनंद, कायमचं यश आणि एक निरोगी जीवन जगायचं आहे, त्याने आमच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे। पहिला पर्याय, वेबसाईटला आमचा इन्क्वायरी फॉर्म आहे तो भरायचा आहे। आता आपल्या स्क्रीनवर जो व्हॉट्सॲप नंबर येतो आहे त्या व्हॉट्सॲप नंबरला आपलं नाव, शहर, कोणता आजार झालेला आहे आणि आपले रिपोर्ट्स पाठवायचे आहेत। त्याशिवाय आमचं यूट्यूब चॅनल आहे किंवा जे नंबर आता डिस्प्ले होत आहे त्या नंबरला रुग्णांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। मात्र एक सांगेल मी की आमच्याकडे सर्व पद्धत शांत चित्ताने आहे। आपण शांतपणे या, कायमचं बरं होण्यासाठी या, पटलं तर या, पहिले या बघा, कारण आम्हाला तुमचा विश्वास लागेल। एक वेगळ्या प्रकारचं काम करतोय। तुम्हाला जर वाटतं खरोखर कायमचं बरं व्हायचं आहे तर निब्बाणा आपल्यासाठी सज्ज आहे। सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? येस संयुक्तताई, जाता जाता रुग्णमित्र हो, आपण आजारी पडतो, कुणालाच आजारी पडावं असं वाटत नाही। आजारी पडल्यानंतर आपण बरं होण्याची अपेक्षा करतो। डॉक्टर या नात्याने मी जेव्हा बघतोय की अनेक पेशंट, अनेक आजार गोंजारून बसलेले, दुर्दैवाने त्यांना सांगितलं जातं की आजार बरे होत नाही, परंतु आज आपण एक विश्वास निर्माण करा की सर्व आजार बरे होऊ शकतात, फक्त जिद्द लागते। कोणी कवीने म्हटलंय बघा की कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो जरा तबीयत से उछालो यारो। म्हणजे ढगावर पण छिद्र होऊ शकतं, तुमची हिंमत पाहिजे, तुमचा हौसला पाहिजे, विश्वास पाहिजे। आपण जर ठरवलं, आम्ही तेच काम करतोय, आपण या,
आपली जीवनशैली आपण बदलू शकतो, या आजाराची मूळ कारणं धरू शकतो, पकडू शकतो. आणि अनेक वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की सर्व आजार बरे होतात, फक्त विश्वास पाहिजे. पण झालं काय माहिती आहे, आजच्या 2000 वर्षापूर्वी प्लेटो बोलायचा की टुडेज एरर ऑफ द मेडिकल सायन्स इज दॅट डॉक्टर्स आर सेपरेटिंग बॉडी फ्रॉम सोल. हे शरीर आणि आत्मा विलग केल्या जात आहे. पेशंटशी कोणी बोलत नाही, पेशंटशी बोललं पाहिजे. आणि पेशंटशी आपण जेव्हा बोलतो, नातेसंबंधामध्ये सुधार करतो, आपल्या आसपासची सिच्युएशन आपण जेव्हा बदलतो, मित्र कोणीच आपलं ऐकत नसतं. पण आपण जर जिद्द ठेवली, आपण जर स्वतःमध्ये बदल करून घेतला, व्यायामाची सवय लावली, स्ट्रेस मॅनेजमेंट केलं, तर सर्व शक्य आहे. आता मला वेळेअभावी सर्व बोलणं शक्य नाही, परंतु आपलं जर मर्म समजलं असेल, आपले जे असाध्य आजार असतील आपण ते कायमचे बरे करू शकतात. यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे, आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. असंख्य गोष्टी आहेत. माझा या ठिकाणी येण्याचा उद्देशच तो आहे की आपण एक विश्वास निर्माण करा की मी कायमचा बरा होऊन कायमचा आनंदी आणि कायमचा यशस्वी मिळवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. तुम्हालाही ही उपचार पद्धती घ्यायची असेल किंवा डॉक्टर निलेश पाटील सरांना भेटायचं असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत. त्याचबरोबर इथेच वेळ झाली आहे थांबायची. भेटूयात पुन्हा एकदा नवीन विषयासह. पाहत राहा TV9 मराठी.